विजय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जनतेला समर्पित जिल्हा परिषद विजयानंतर सदस्या सुजाता पवार यांनी हे वक्तव्य केले। राष्ट्रवादीच्या विजयाबाबत बोलताना आदिती तटकरे या सुद्धा भावूक झाल्या। अजितदादांची साथ आणि पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। तुम्ही लढणार नव्हते शेवटच्या क्षणापर्यंत, असं होतं की राष्ट्रवादी या ठिकाणी दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवार देईल, पण तुमच्या गळ्यात शेवटच्या क्षणी उमेदवाराची माळ पडली। कार्यकर्त्यांचा रेटा एवढा होता की त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन इच्छा नसताना सुद्धा मला उभं राहावं लागलं। केवळ कार्यकर्त्यांसाठी मी उभी राहिली। त्यात तुमचा विजय झाला, कसं पाहताय? हा विजय संपूर्णपणे मी अजितदादांनी जे कर्तृत्व केलं, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आशीर्वाद आणि आपल्या परिसरात सगळ्या चर्चेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं पण योगदान निश्चितपणे आहे। त्यामुळं हे घवघवीत यश मिळालं। हे यश निश्चितपणे अजितदादांच्या नेतृत्वाच्या मुळे मिळालेलं आहे। दादा जाणं हे अत्यंत दुःखद घटना आहे। आम्ही पाहिलं असेल की आम्ही कुठंही स्पीकर लावला नाही, काहीच नाही। आता रस्त्याने येताना गुलाल कोणीतरी उधळला, त्यालाही मी विरोध केलेला आहे, कारण दुःखद घटना असताना एवढी मोठी आमच्या जिव्हारी लागलेली आहे। सरदार गमावल्यानंतर सैन्याने ताकद ठेवणं हे आमच्या सर्वांसमोरचं आव्हान होतं। त्याच्यामुळे त्या संबंध परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यामधल्या 4-5 दिवसानंतरसुद्धा जी काही मेहनत घेतली, त्याच्यातून आम्हाला आज हे उमेदवार निवडून आणता आले। आणि ही सर्व आमचे विजयी उमेदवार असतील सगळे, आम्ही दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं काम हे आम्ही सर्व मंडळी पुढच्या कालावधीमध्ये करणार।